ऑन स्ट्राईक लोचन कांबळेला आपण पाहतोय, जिथे पहिली मॅच आपण पाहिली तर 40 धावा सहजरित्या डिफेंड केल्यात की जिथे एक हाती सामना जितेंद्र 11 रोहा संघ जिंकला, जिथे 40 धावा डिफेंड करत असताना समोरच्या टीमला तब्बल 30 धावांनी पराभूत केलं. या टुर्नामेंटमध्ये लोएस्ट स्कोअर आपण पहिल्या मॅचमध्ये पाहिलं. काय चांगली गोलंदाजी आपण जितेंद्र 11 संघाच्या बाजूने पाहिली. इथे कशा प्रकारचा खेळ दोन्ही संघाच्या माध्यमातून होईल. मिराज गरड आपल्या शतकातील पहिला बॉल ऑन स्ट्राईक लोचन कांबळे, पहिलाच बॉल स्वीप करण्याचा प्रयत्न सक्सेसफुल ठरलाय. बॉल पाहिलं तर चाललाय फाईन लेगच्या दिशेने, पहिल्याच बॉलवर आलाय चौकार. डीजे नक्कीच आपण पाहिलं तर पहिल्याच बॉलवरती स्ट्राईकने स्वागत केलंय. पहिल्या बॉलवरती आपण पाहिलं तर मिराजवरती आक्रमण केलंय, चौकार आलाय. 4 धावेने आपल्या संघाचा अकाउंट मात्र ओपन केलाय. चांगल्या प्रकारची फलंदाजी सातत्याने आपण लोचन कांबळेच्या मार्फत पाहायला मिळते. सेकंड बॉल आपण पाहिलं तर स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता. चांगला प्रेझेन्स ऑफ माइंड गोलंदाजाने देखील इथे यूज केलाय. मिराजचं देखील कौतुक करावं लागेल. एक सिंगल कंप्लीट केली जाते. सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या जर पाहिली तर 5 धावा धावफलकावरती लगवल्यात. पॉवर प्लेची ओव्हर आहे. 38 सर्कलच्या बाहेर आपण 2 क्षेत्ररक्षक पाहायला मिळतील, जिथे आपण पाहिलं तर लॉंग ऑन आणि काऊ कॉर्नर रिजनमध्ये क्षेत्ररक्षक दाखल करण्यात आले. चांगल्या प्रकारची गोलंदाजी इथून करावी लागेल मिराज याला, कारण की पहिल्यांदाच आपण या टुर्नामेंटमध्ये आवाज संघाची एंट्री पाहतोय. पुढील तिसरा बॉल आपण पाहिलं तर ब्लाइंड स्ट्रोक खेळायचा होता जयेंद्रला. बॅट आणि बॉलचा संपर्क काही झाला नाहीये. पंच सांगतील की इथे लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धाव नक्कीच अर्चित केली जातीये. एक धावाने संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 6 धावा धावफलकावरती लगावल्यात. नक्कीच या स्पर्धेसाठी आपण ऑफिशियल झोन पाहतोय. चांगल्या दर्जाची कामगिरी मागच्या 4 दिवसामधून त्यांनी देखील केली आहे. आजच्या दिवसामध्ये देखील चांगले डिसिजन त्यांच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल पुन्हा एकदा चौथा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज झालाय. पुढचा बॉल आपण पाहिलं तर फटका फसलाय. चेंडू बराच काळ हवेमध्ये होता. क्षेत्ररक्षकापेक्षा आपण पाहिलं तर दूरवर चेंडू पडतोय, जिथे 2 धावा धावून कंप्लीट केल्यात. एक हाफ चान्स नक्कीच होता क्षेत्ररक्षकाला. तर ही कॅच झाली असती तर फलंदाज लोचन कांबळे बाद झाला असता. नक्कीच 2 धावा कंप्लीट केल्यात. 2च्या सहाय्याने संघाची धावसंख्येमध्ये वाढ होतीये. 8 धावा धावफलकावरती लगवल्यात. चांगल्या प्रकारची फलंदाजी मैदानावरती पाहतोय, जिथे खराब चेंडू जावा पुरेपूर समाचार घेतला जातोय तर चांगल्या चेंडूला सन्मान देऊन सिंगल डबलने स्ट्राईक देखील रोटेट केली जाते. पुढचा बॉल आपण पाहिलं तर पुन्हा एकदा ब्लाइंड स्ट्रोक, बॅट आणि बॉलचा काही संपर्क झाला नाहीये. एक पुन्हा एकदा आपण पाहिलं तर लेग बाईच्या स्वरूपामध्ये बॅट आहे का, ओके, बॅटची एज होती. एक सिंगल कंप्लीट केली जाते. 5 चेंडूंचा खेळ पहिल्या ओव्हरमध्ये अद्यापपर्यंत झालाय. 9 धावा धावफलकावरती लगावल्यात. पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर चांगलं कमबॅक आपण म्हणूया की मिराज गरडने आपल्या ओव्हरमध्ये केलाय. अलिबागमध्ये एक नामवंत खेळाडू, मोठमोठ्या स्पर्धा ह्या खेळाडू देखील अलिबाग मध्ये खेळल्यात. पुढचा बॉल मोठा फटका आलाय. फटका मात्र फसलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आपण पाहतोय की जिथे कोणत्याही प्रकारची चुकी नाही केली आहे. चांगला झेल टिपलाय आणि फलंदाज मात्र इथून बाद होतोय. खुर्द संघाचा कर्णधार किंवा प्रतिनिधी आपण गीतेश भोगटे यांच्याकडे संपर्क साधावा. नवीन फलंदाज आपण पाहतोय तर इनॅट नंबर 3 युवराज आलेत. पहिला फलंदाज आपण पाहिलं तर लोचन कांबळे मात्र बाद झालेत. एक मोठा धक्का आपण म्हणूया की ते महादेवकर संघासाठी असेल. चांगल्या दर्जाची फलंदाजी असेल. सातत्याने आपण जयेंद्र मात्र बाद झाले. जयेंद्र आपण पाहिलं तर चांगल्या दर्जाची फलंदाजी करतात, पण इथे आपण काय पाहतोय तर जयेंद्र मात्र स्वस्त्यामध्ये बाद झालेत. वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून दुसरं शतक घेऊन आलेत गोलंदाज अमित पारकर. नक्कीच आपण म्हणूया की बऱ्याच वर्षाचा अनुभव अमित यांच्याकडे आहे. कशा प्रकारची गोलंदाजी या धाटावच्या विभागामध्ये होईल. पहिला ओव्हरचा खेळ समाप्त झाला. आपण पाहिलं तर 9 धावा धावफलकावरती लगावल्यात. पहिली मॅच आपण पाहिली तर
40 धावांचा पाठलाग करत असताना आपण पाहिलं तर 10 या धावसंख्येवरती थांबवलं होतं. इथं कितपत धावा बनवण्याचा प्रयत्न पुढच्या 3 ओव्हरमध्ये केला जाईल, कारण की ज्या प्रकारची गोलंदाजी मिराजने केली आहे, पहिल्या बॉलवर चौकार आल्यानंतर कमबॅक करणं हे खूप गरजेचं होतं, ते मिराजने केलं. आणि शेवटच्या बॉलवरती आपण पाहिलं तर जयेंद्र सारख्या फलंदाजाला देखील बाद केलं. पहिलाच बॉल आपण पाहिलं तर स्लोवर कटरचा वापर केला होता. स्वतःच्या फॉलो थ्रूमध्ये चांगलं झेल पाहायला मिळतोय आणि लोचन कांबळे सारखा फलंदाज देखील इथून मात्र बाद होतोय. नक्कीच पहिल्या बॉलवरती आपण पाहिलं तर गोलंदाजीसाठी अमित आले. नक्कीच म्हटलं होतं की बऱ्याच वर्षाचा अनुभव यांच्याकडे आहे. पहिल्याच बॉलवरती आपण पाहिलं तर स्लोवर कटरचा वापर केला होता. पहिल्या बॉलवरती लोचन कांबळे सारख्या फलंदाजाला मात्र इथे बाद केलाय. एक मोठा ब्रेक थ्रू आपण म्हणूया की आपल्या संघासाठी मिळून दिलाय, कारण की ज्या प्रकारची फलंदाजी लोचन कांबळे करतो, हार्ड हिटर बॅटर आपण पाहिलं तर रोहा तालुक्यामध्ये आहे. सातत्याने आपण पाहिलं तर ॲज अ आयकॉन म्हणून मोठमोठ्या स्पर्धेमध्ये त्याला आपण खेळताना पाहिलंय. आज थोडंफार आपण म्हणूया की त्यांनी नाराज केलाय. लोचन बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज आपण पाहतोय तर विशाल मात्र इन ॲट नंबर 4 येत आहेत. चांगल्या प्रकारची गोलंदाजी आपण म्हणूया की सलगच्या 2 चेंडूवरती 2 फलंदाज मात्र इथून आऊट झालेत. बाद झाल्यानंतर थोडंफार आपण म्हणूया की मादेवकर संघ बॅकफुटला आलाय. इथून कोणता फलंदाज चांगल्या दर्जाची फलंदाजी करेल, आपल्या संघासाठी धावा बनवणं खूप गरजेचं होतं. इथे आपण काय पाहतोय तर दुसऱ्या चेंडूवर देखील एक मिस टाइम स्ट्रोक आपण पाहिला. बराच काळ चेंडू हवेमध्ये होता. यष्टीरक्षक आपण म्हणूया की सुपासा झेड धरतीला मात्र दान केलंय आणि फलंदाज आपण पाहतोय तर विशालला मात्र पहिल्या चेंडूवरती जीवन दान दिलंय. सातत्याने आपण पाहतो तर क्रिकेटमध्ये कॅचेस विन द मॅचेस. इथे मात्र झेल ड्रॉप 0 वर झालाय. पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं तर काय ड्रॉप झाली आहे विशालची, पण स्ट्राईक रोटेट झाल्यानंतर आपण पाहिलं तर पुढच्याच बॉलवरती आपण पाहतोय तर युवराजला मात्र इथे बाद केलंय. हे वाजव गाणं. पण पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती फलंदाज बाद झाला. दुसऱ्या चेंडूवरती सोपासा झेड मात्र विकेट किपरने ड्रॉप केला होता. पण आम्ही त्यांचं कौतुक करावं लागेल की स्ट्राईक जरी रोटेट झाली, युवराज स्ट्राईकला आले, आपल्या चेंडूवरती फसवलं, बॅटची एज लागली, विकेट किपरने आता मात्र कोणती प्रकारची चुकी मात्र केली नाही. एक चांगला झेल पाहायला मिळतो. आणि आपण पाहिलं तर तिसरा फलंदाज मात्र मादेवकर संघाचं 10 या धावसंख्येवरती बाद होतोय. इथे पूर्णपणे आपण म्हणूया की चांगल्या दर्जाची गोलंदाजी आपल्याला अमित यांच्याकडून पाहायला मिळते. जिथे 3 चेंडूंचा खेळ या ओव्हरमध्ये झालाय, 2 फलंदाजांना बाद केलाय, अवघी 1 धाव खर्च केली आहे. पूर्णपणे म्हणूया की मादेवकर संघ इथे संकटामध्ये आहे. संकटातून बाहेर काढण्यासाठी कुणाला तरी इथून संकट मोचकाची भूमिका पार पाडावी लागेल. नक्कीच हलक्या हाताने बॉल स्टेअर केला, चांगला बॉल होता, चांगल्या बॉलला सन्मान दिलं, तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षक मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. एक सिंगल पुन्हा एकदा कंप्लीट केली जाते. एक सिंगलने संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 11 धावा धाव फलकावरती लगावल्यात. जिथे आपण म्हणूया की लोचन कांबळे आणि जयेंद्र बाद झाल्यानंतर पूर्णपणे बॅकफुटला आल्यानंतर इथून चांगल्या प्रकारची फलंदाजी मात्र मादेवकर संघाच्या फलंदाजांना करावी लागेल. निशांत मात्र आता म्हणूया की आपण निशांत आणि विशाल अशी ही जोडी मैदानावरती आहे. दोघांना ही जबाबदारी आपल्या खांद्यावरती घ्यावी लागेल. संघाची धावसंख्या आपण म्हणूया की 35-40 धावा देखील जरी या विकेटवरती बनवल्या तरी देखील सन्मानजनक धावसंख्या या विकेटवरती ते डिफेंड करू शकतात. पुढचा बॉल आपण पाहिला की टप्पा पडल्यानंतर बॉलने खूप सारं वळण घेतलं. ऑफस्टिकच्या खूपच बाहेरून जाणारा बॉल पंचांनी वाईट बॉल घोषित केलाय. अवंतर धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये वाढ होते. 12 धावा धावफलकावरती झाल्यात. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर स्लोवर कटरचा वापर केला गेला. टप्पा पडल्यानंतर लेग कट पाहायला मिळतोय. हलक्या हाताने बॉल पुन्हा एकदा स्टेअर केलं आणि एक सिंगलच्या साहाय्याने संघाची धावसंख्येमध्ये भर पडतीये. 13 धावा धावफलकावरती लगवल्यात. सिंगल डबलने आपण पाहिलं तर धावसंख्ये मात्र इथे स्कोरकार हलत ठेवलाय. म्हणजे डॉट बॉलचा रेशो आपण पाहिलं तर खूप कमी आहे. पण इथून चौकार किंवा षटकार लगावणं हे देखील
फलंदाजांना बघावा लागेल. एखादा मोठा फटका प्रत्येक ओव्हरमध्ये आला तर चांगली धावसंख्या इथून बनवू शकते. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर बॅटची इनसाइड एज डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, एक सिंगल सहजरित्या कंप्लीट केली जाते. 2 ओव्हरचा खेळ मात्र समाप्त झालाय. 2 ओव्हरच्या अखेर आपण पाहिलं तर 14 धावा धाव फलकावरती लगवल्या, तर तब्बल 3 फलंदाज आतापर्यंत माघारी परतलेत. चांगल्या प्रकारची गोलंदाजी आपण सेकंड ओव्हरमध्ये आम्ही त्यांची पाहिली. नक्कीच कौतुक करावं लागेल. आपल्या अनुभवाचा पुरेपूर वापर त्याने मैदानावरती केला. फलंदाजांना पूर्णपणे जखडून त्यांनी ठेवलं. कोणत्याही प्रकारचा मोठा फटका त्याने एक्झिक्यूट करून दिला नाहीये. एक चांगल्या दर्जाची, चांगल्या धाटणीची अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली आहे. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाल्यानंतर कर्णधार कोणत्या गोलंदाजावर विश्वास दाखवेल, कोणत्या गोलंदाजाला तिसऱ्या ओव्हरसाठी गोलंदाजी करण्यासाठी प्राचारण करेल, हे पाहणं मैदानामध्ये खूप गरजेचं असेल. कारण की ज्या प्रकारची गोलंदाजी आपण पहिल्या 2 ओव्हरमध्ये पाहिली, त्यांच्याच पावलावरती पाऊल ठेवून हा देखील गोलंदाज चांगली गोलंदाजी करेल का, की फलंदाज आपण म्हणूया की निशांत आणि विशाल त्या गोलंदाजावरती प्रहार करतील. वैयक्तिक पहिला आणि संघाकडून तिसरं शतक घेऊन आलाय गोलंदाजी मार्कवर गोलंदाज दीपेश. ऑन स्ट्राईक बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय. निशांत आपल्याला पाहायला मिळतोय. मागच्या मॅच देखील अशीच फसली होती. जितेंद्र इलेव्हन रोहा संघ तिथे होता की फलंदाज बाद झाल्यानंतर प्रियश असेल, संकेत असेल, चांगली फलंदाजी केली. षटकार आल्यानंतर पूर्णपणे जो काही प्रेशर बिल्डअप झाला होता तो प्रेशर रिलीज देखील त्या फलंदाजांनी केला. इथे देखील आपण पाहिलं तर महादेवकर संघाने शांत संयमी सुरुवात केली आहे. कुठेतरी आपल्या संघाला धावा बनवण्यासाठी आपला गेअर मात्र चेंज करावा लागेल. पहिलाच बॉल आपण दीपेश यांचा पाहिला तर सबमरीन बॉल पाहायला मिळतो. टप्पा पडल्यानंतर बॉल थोडं खाली राहिला आणि यष्टीरक्षकाचा वेध घेणारा चेंडू आपण मैदानावरती पाहिला. आणखी एक डॉट बॉलची सांगता होती. आपल्या गोलंदाजी करत असताना पहिल्या बॉलर चांगली सुरुवात केली आहे. मोठा फटका एक्झिक्यूट केलाय. चेंडू गॅप मध्ये पाहायला मिळतोय. चेंडू सरळ निघून चाललाय सीमा रेषे पार. डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये आलाय. हा एक संजीवनी देणारा महादेवकर संघाला चौकार. की मॅचच्या पहिल्या बॉलवर चौकार आला होता. मिराज गरजवरती प्रहार केला होता. फाईन लेग रिजन मध्ये चौकार आला होता आणि पहिल्या बॉल नंतर आता आपण पाहिलं तर 14व्या चेंडूवरती चौकार आलाय. आणखी एक मोठा स्ट्रोक. हाई चेंडू आपण पाहिलं तर गॅप मध्ये आहे. हाई चेंडू आपण पाहिलं तर चाललाय डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मधून सीमा रेषे पार. सलगचा आलाय हा दुसरा चौकार. कम ऑन डीजे. जो काही प्रेशर बिल्डअप झाला होता पूर्णपणे रिलीज केलाय. पहिला चेंडू डॉट बॉल आला होता. असं वाटलं की चांगल्या प्रकारची गोलंदाजी हा देखील गोलंदाज करतोय, पण पुढच्या 2 चेंडूवरती 2 चौकार आपण पाहिले. जो काही प्रेशर बिल्डअप झाला होता रिलीज झालाय. आणखी एक चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतो. डीप बॅक स्क्वेअर लेग मध्ये चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. 2 धावा सहजरित्या कंप्लीट करतायत. 2च्या साहाय्याने संघाची धावसंख्येमध्ये वाढ होतीये. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 24 धावा. 4 चेंडूमध्ये तब्बल 10 धावा वसूल केल्यात महादेवकर संघाने. चांगल्या प्रकारची फलंदाजी आपण फलंदाज निशांच्या माध्यमातून पाहतोय. जिथे पूर्णपणे आपण म्हणूया की जो काही प्रेशर बिल्डअप झाला होता, संघ संकटामध्ये होता, संकट मोजकाची भूमिका मात्र इथून आपण पाहिलं तर निशांत मात्र पार पडतोय. यॉर्कर चेंडू होता. चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केला. बॉल आपण पाहिलं तर पुन्हा एकदा डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये पाहतोय. चांगला स्ट्रोक, चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2च्या साहाय्याने संघाची धावसंख्येमध्ये वाढ होतीये. 26 धावा धाव फलकावरती लगावल्यात. चांगली फलंदाजी या ओव्हरमध्ये झाली आहे. पहिला चेंडू डॉट आल्यानंतर नंतरच्या 4 चेंडूमध्ये तब्बल 12 धावा कुठून काढल्यात. शेवटचा 1 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. शेवटच्या चेंडूवरती इथून चान्स घेणार, एखादा मोठा फटका इथून एक्झिक्यूट करतील का. चौकार तर आले, षटकार मात्र निशांच्या बॅटमधून येणार का हे पाहणं मात्र गरजेचं असेल. दीपेशने देखील इथून कमबॅक करावा लागेल. 12 धावा खर्च केल्यानंतर कशा प्रकारे शेवटचा बॉल टाकणार. आखूड पद्धतीचा चेंडू होता. वेगवान चेंडूंचा वापर केला होता. अति वेगावर फार होणार चेंडू डिलिव्हर केला आणि डॉट बॉलची सांगता होती आहे. 3 ओव्हरचा खेळ मैदानावरती समाप्त झालाय. 3 षटका अखेर आपण जर पाहिलं तर 26 धावा धाव फलकावरती लगावल्यात, तर तब्बल 3 फलंदाज बाद झालेत. मैदानावरती होते थोडंफार म्हणूया की ड्रिंक्स ब्रेक. थोडंफार जाऊया डीजे कडे, ऐकूया सुमधुर संगीत.
झाला नाहीये आणि पंच सांगतात की 22च्या स्वरूपामध्ये एक धाव इथे कंप्लीट केली जाते आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. धावा येणं खूप गरजेचं आहे. मग बॅटनी येऊ द्यात, वाईडनी येऊ द्यात किंवा 22च्या स्वरूपात येऊ द्यात, इथे धावा येणं खूप गरजेचे असतील महादेवकर संघासाठी. संघ संकटामध्ये असताना चांगल्या फलंदाजी निशाण त्यांनी केली. इथून अजून देखील 5 चेंडूंचा खेळणं बाकी ऑन स्ट्राईक निशाण पाहायला मिळतील. कशा प्रकारचा फलंदाजी शेवटच्या 5 चेंडूवरती करतील. आणखी एक स्लोवर बॉल ऑफ कटरचा वापर केला गेला. टप्पा पडल्यानंतर बॉल आतमध्ये आला. बॅट आणि बॉलचा काही संपर्क झाला नाहीये आणि इथे डॉट बॉलची सांगता होतीये. चौथ्या ओव्हर स्लॉग ओव्हरमध्ये आपण सातत्याने पाहतो की बॅटर मोठमोठे स्ट्रोक एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न करतात. जास्तीत जास्त धावा बनवणं चा प्रयत्न शेवटच्या ओव्हरमध्ये केला जातो. शेवटच्या ओव्हरला आपण पाहिलं तर पहिल्या 2 चेंडूवरती चांगली गोलंदाजी आपल्याला गोलंदाजाच्या मार्फत पाहायला मिळते. पुढचा बॉल आणखी एक स्लोवर बॉल होता, ओव्हर पिच बॉल होता, समोरच्या दिशेने खेळून काढलाय. चांगलं क्षेत्ररक्षण तेवढंच चांगलं थ्रो पाहायला मिळतोय आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये आपण पाहिलं तर विशाल मात्र इथून बाद होतोय. नक्कीच आपण पाहतोय तर दुसरी रन घेण्याच्या प्रयत्नामध्ये आपण पाहतोय तर विशाल मात्र बाद झालाय. निशांतला स्ट्राईक ठेवणं खूप गरजेचं आहे आपल्याकडे. निशांत ऑन स्ट्राईक पुन्हा एकदा येतोय. शेवटच्या 3 चेंडूंचा खेळणं बाकी आहे. दीपेशने मात्र 12 धावा खर्च केल्यानंतर असं वाटलं होतं की थोडंफार चांगल्या प्रकारची फलंदाजी शेवटच्या ओव्हरमध्ये देखील होईल, पण गोलंदाज हर्षचं कौतुक करावं लागेल. स्लॉग ओव्हरमध्ये अद्यापर्यंत आपण पाहिलं तर 22ची 1 आणि बॅटने 1 धाव खर्च केली आहे. 2 धाव अद्यापर्यंत खर्च केल्यात. पुढचा बॉल आपण पाहिलं तर चौथा बॉल चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केला होता. लॉंग ऑफ रिझनमध्ये क्षेत्ररक्षक आहे तिकडे. चांगल्या दर्जाची फिल्डिंग सातत्याने आपण आवाज संघाच्या मार्फत या मैदानावरती पाहिली आहे. 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या. 2च्या साहाय्याने संघाची धावसंख्या आपण पाहिली तर जाऊन पोहोचती आहे 30 धावा. शेवटच्या 2 चेंडूंचा खेळणं बाकी आहे. पुढचा बॉल टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज झालाय. फील्डमध्ये थोडंफार परिवर्तन केलंय. नक्कीच म्हणूया की ज्या प्रकारची फलंदाजी ज्या रिझनमध्ये स्ट्रोक एक्झिक्यूट करतोय बॅटर निशांत, तिकडे मात्र आता प्रोटेक्शन ठेवण्यात आलंय. पुढचा बॉल स्लोवर पद्धतीचा बॉल टाकला होता. थोडंफार यष्टीरक्षक पंबल झाले आणि इथे आपण पाहतोय तर रनआउटच्या स्वरूपामध्ये आणखी एक विकेट आणि व्हाईट बॉल. व्हाईट प्लस विकेट, 1 धाव नक्कीच मिळेल. धन्यवाद डीजे. इथे आपण पाहिलं तर निशांत चांगल्या प्रकारची फलंदाजी करत होता, पण निशांतने मात्र आपली विकेट बहाल केली आहे. केतन ऑन स्ट्राईक पाहायला मिळतोय आणि नवीन फलंदाज मैदानावरती ऑन स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळतोय. कोण मनीष. नक्कीच हा देखील आपण बॉल पाहतोय तर ऑफस्टिक रिझन मधून खूपच बाहेर जाणारा बॉल, खूप जास्त वळण घेते बॉलने. व्हाईट बॉल सांगतायत पंचांनी, व्हाईट बॉल घोषित केलं. व्हाईट बॉलने आपण पाहिलं तर संघाच्या धावसंख्येमध्ये वाढ होतीये. सलगच्या 2 अवंतर धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 32 धावा. आणखी एक चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉलची सांगता होतीये. नक्कीच आपण म्हणूया की जसं काही ट्रॅप आखला होता गोलंदाजाने. 2 चेंडू वाईट गेल्यानंतर पुन्हा एकदा आपण पाहिलं तर बॅटर शफल होऊन करण्याचा प्रयत्न आणि तिथे मात्र केतन मात्र असफल ठरलाय. शेवटचा 1 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. शेवटचा बॉल. पंच सांगतील की हा देखील व्हाईट बॉल आहे. आणखी एक अवंतर धावेने संघाची धावसंख्येमध्ये वाढ होतीये. 33 धावा धावफलकावरती लगावल्यात. या ओव्हरचा विचार केला तर अद्यापपर्यंत तब्बल 3 एक्स्ट्रा चेंडू आपल्याला पाहायला मिळतील व्हाईटच्या स्वरूपामध्ये. त्या इनिंग मधला शेवटचा चेंडू. कशा प्रकारे सामना करेल बॅटर, मोठा फटका एक्झिक्यूट करेल का? फुल टॉस बॉल होता, मोठा फटका आलाय. बॉल सरळ निघून चाललाय सीमा रेषे पार. षटकार.
घेतली होती. शेवटच्या बॉलवर एक म्हणूया की संजीवनी देणारा षटकार आला. इथून धावा पाहिल्यात तर 39 धावा धाफलकावरती लगावल्या. 40 धावांचं आव्हान असणार आहे. पहिल्या मॅचमध्ये देखील आपण पाहिलं की 39 धावा जितेंद्र इलन रोहा संघाने बनवल्या होत्या. 40 धावांचं आव्हान होतं आणि जिथे आपण पाहिलं तर 40 धावा डिफेंड करत असताना समोरच्या संघाला 24 चेंडूमध्ये फक्त 10 धावा त्यांनी बनवून दिल्यात. एकहाती सामना जिंकला होता. इथे देखील आवाज टीमला 40 धावांची आवश्यकता आहे. कशा प्रकारची गोलंदाजी इथून आपण म्हणूया की महादेवकर संघाकडून होईल त्याचप्रमाणे आपण एक ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. कॉमेंट्री बॉक्समध्ये करूया थोडंसं बदल. जाऊया पुन्हा एकदा आपण रोहा तालुक्यातील एक नामवंत एक्सपिरियन्स कॉमेंटेटर उमेश दादा सालुंके यांच्याकडे. बॅट्समन पाठवायचा आहे आणि हां ग्राउंडच्या बाहेर थांबायचं आहे. आवाजवाले हां ती लाईनला माहिती आहे ज्या आपण पलीकडे जायचं आहे. बघा प्रतीश आज या स्पर्धेमध्ये आज आपल्याला काय आकडा पाहायला मिळते. पहिल्या मॅचमध्ये सुद्धा 39 झाल्या होत्या परंतु जिथे आपण पाहतो त्याचा पाठा करताना अवघ्या 10 धावा म्हणत होत्या अरे खुद सांगाने. पण इथून बघूया जिथे 24 चेंडू आणि 40 धावांची गरज आहे श्रीशा 11 आवाज या संघाला. आज 39 आकडा लावा. आज नाही पहिल्या सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. नक्कीच पहिल्या डावामध्ये आपण आवाज ऐकला तर प्रतीश बोगटे यांचा एक जबरदस्त आपण पते समालोचन उभारताना पाहायला मिळत दाटाच्याकडून. खूप साऱ्या शुभेच्छा त्याला कारण आम्ही जेव्हा रिटायर होऊ तेव्हा नक्कीच कोणतरी का या क्षेत्रामध्ये पाहिजेत असं आम्ही सुद्धा सांगू. कारण जिथे आपण पाहतो तर बॅट्समन असतो रिटायर झाले तर नवीन बॅट्समन येतात, गोलंदाज रिटायर झाले गोलंदाज येतात. त्यामुळे कॉमेंट्री क्षेत्रामध्ये सुद्धा नवीन कॉमेंट्री येणं खूप गरजेचं असतं. आणि प्रतीश बोगटे नाव बदलत नाव लिहिला ना रे नाव लिहिलं तुमचं काय सांगतात बघा. अरे दिला तो काय नाच बॉल नाव चॉईस आहे बोला. चॉईस करत असताना आपण प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने चॉईस करत असतो. नाव लिहिल्यानंतर आम्ही काही करू शकत नाही. या सर्व संघटनांनी नोंद घ्यायची आहे. त्यासाठी तर आपण चेंडू इथे देत असतो की आपल्या टीमचा नाव असतो आणि तो चेंडू आपण त्याला देत जातो. तर जाऊया मैदानामध्ये जिथे दुसऱ्या डावाला सुरुवात होते जिथे आपण पाहते गोपाळ स्पोर्ट महादेव या संघाने प्रथम बॅटिंग करत असताना मात्र 39 धावा मिळाल्यात. आज 39 आकडा काय सांगून जातोय हे उद्यासाठी समजेल. आज रविवारचा दिवस आहे. या स्पर्धेचा शेवटचा आणि अंतिम दिवस आहे. अंतिम दिवसामध्ये सेकंड मॅच आपल्याला भेटीला आली आहे. एक साईडला गोपाळ
गोपाल स्पोर्ट महादेवकार या संघाने मात्र टॉस आल्यानंतर प्रथम बॅटिंग त्यांना करायची होती आणि बॅटिंग करत असताना मात्र 39 धावा बनवल्या होत्या. आता मात्र श्रीशा इलेव्हन अवॉस या संघाला मात्र 24 चेंडूमध्ये 40ची बनवायची आहे. प्रत्येक ओव्हरमध्ये 10 धावा बनवायच्या आहेत. सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये सौरभ आणि मीरज आलेले आहेत. आडव्या बॅटने फटका केला. चेंडू फाईन लेग मधून सरळ दन 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 करत जातोय. पहिला चौकार. बघा सौरभच्या बॅटमधून हा चौकार आलाय. मिराजला चौकाराच्या हॅट्रिकसाठी गीतेश कडून मंडलाकडून 500 रुपये आहेत. ओके नक्कीच आपण पाहतोय जर पहिल्या बॉलवरती चौकार आलाय. नक्कीच पत्रकार शशिकांत मोरे त्यांचं देखील इथे आगमन होतं. त्यांचं देखील मंडळाच्या वतीने इथे हार्दिक असं स्वागत करण्यात येत आहे. पुन्हा एकदा आपण मॅचकडे जाऊया की तिथे पहिल्या बॉलवर चौकार आलाय. चौकाराने आपल्या टीमचा अकाउंट ओपन केला आहे. पहिल्या इनिंगमध्ये देखील पहिल्या चेंडूवरती त्याच रिझनमध्ये चौकार केला होता. इथे देखील त्याच प्रकारची सुरुवात मात्र केली आहे बॅटर सौरभ याने. सेकंड बॉलवरती नक्कीच गोलंदाजाने कमबॅक केला आहे. डॉट बॉलची सांगता होती आहे. इथे जिंकण्यासाठी 24 चेंडू आणि 40 धावांचं आव्हान असताना पहिल्या बॉलवर चौकार आला. सेकंड बॉल डॉट बॉल आला. अजून देखील आपण मॅचचं काउंट डाऊन पाहिलं तर 22 चेंडू जिंकण्यासाठी 36 धावांची अजून देखील आवश्यकता आहे. कशा प्रकारची फलंदाजी इथून आपण म्हणूया की आव्हानावरून आलेला बॅटर सौरभ करेल. चांगला चेंडू होता. हलक्या त्याने बॉल स्टेअर केलाय. चांगल्या बॉलला सन्मान दिलाय. एक सिंगलने आपण पाहिलं तर स्ट्राईक मात्र रोटेट केली आहे. ऑन स्ट्राईक आपल्याला मिरज घरट पाहायला मिळतील. त्यांच्यासाठी नक्कीच इथे पारितोषिक आहे. विनंती असेल सागर सम्राट न्हावे संघ आणि शिवगर्जना येलवडे संघ आपण त्वरित टॉससाठी यायचे. दोन्ही संघाचे कर्णधार शिवगर्जना येलवडे आणि सागर सम्राट न्हावे संघ. नक्की सागर सम्राट न्हावे संघाचे कर्णधार आपण पाहतोय तर ते उपस्थित होत आहेत. येलवडे संघाचे कर्णधार देखील ते उपस्थित आहेत. दोन्ही संघाचे धन्यवाद. त्याचप्रमाणे मॅचकडे आपण पाहिलं तर डॉट बॉलची सांगता होती. 4 चेंडूंचा खेळ झालाय. 5 धावा धावफलकावरती लगावल्यात. पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर चांगला कमबॅक मात्र इथून गोलंदाज लोचन कांबळे यांनी केलाय. पुढचा बॉल आपण पाहिलं तर आडव्या बॅटने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे प्रोटेक्शन ठेवलाय. एक सिंगल कंप्लीट केली जाते. सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्येमध्ये वाढ होतीये. 6 धावा धावफलकावरती लगावल्यात. मिराज घरटसाठी आपण पाहिलं तर इथे षटकारांची हॅट्रिक पूर्ण केली तर सोनार तिथे क्रिकेट मंडळाकडून तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक इथे आहे. चांगल्या प्रकारची गोलंदाजी, चांगल्या धाटणीची गोलंदाजी, अचूक टप्प्यावर गोलंदाजी मात्र लोचन कांबळे यांच्या मार्फत पाहायला मिळते. शेवटचा 1 चेंडूंचा खेळणं बाकी आहे. सौरभ ऑन स्ट्राईक यांनी पहिल्या बॉलवरती चौकार लगावला होता. सुरुवात मात्र चांगली केली होती. शेवट देखील गोड करणार का? शेवटचा बॉल आपण पाहिला तर टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त उचली घेणारा चेंडू थोडंफार स्लोवर बॉलचा वापर केला गेला. बॉलवरती फिंगर्स रोल केले. डॉट बॉलची सांगता होती. 1 ओव्हरचा खेळ समाप्त झाला आहे. 1 ओव्हर अखेर आपण संघाची धावसंख्या पाहिली तर नो लॉस 6 धावा धावसंख्येवरती पाहायला मिळत आहेत. नक्कीच विनंती असेल की शशिकांत मोरे साहेब आपल्या हातून या मॅचचा टॉस करायचा. विनंती असेल की आपण टॉस बॉक्सकडे जायचं आहे आणि पहिल्या राऊंडची थर्ड मॅच आपण पाहिलं तर शिवगर्जना येलवडे आणि सागर सम्राट न्हावे संघ या दोन्ही संघांमध्ये टॉस करून घ्यायचं आहे. नक्कीच पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाला. जिथे 6 धावा आपण पाहिलं तर धावफलकावरती लगावल्यात. मॅचचं समीकरण अजून देखील पाहिलं तर येणारे चेंडू असतील 18 आणि जिंकण्यासाठी तब्बल 34 धावांची आवश्यकता. इथून दोन्ही फलंदाजांना आपला घेर मात्र चेंज करावा लागेल. इथून प्रत्येक ओव्हरमध्ये एखादा मोठा स्ट्रोक एक्झिक्यूट करावा लागेल. कारण की जिथे 4 ओव्हरमध्ये 40 धावांची आवश्यकता होती, 10च्या सरासरीने धावा बनवायच्या होत्या. तर शशिकांतजी यांच्या शुभ हस्ते टॉस होते. कॉल आहे. हेड इज द कॉल. टेल आलाय. सागर सम्राट न्हावे संघाने टॉस जिंकलाय. किशोर निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण. किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? एक 40च्या आत रोखण्याचा प्रयत्न असेल. नक्कीच धन्यवाद. बेस्ट ऑफ लक तुम्हाला बॅटिंग करायची. किती धावापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल? नक्कीच आम्ही प्रथम 4 षटकामध्ये 50 to 60 करण्याचा प्रयत्न करू. या स्पर्धेबद्दल काय सांगाल? कारण खूप माणगाव पण आलेले आहोत. काल लोणेरमधून जबरदस्त आपण बॅटिंग पाहिले महेंद्र अंधारेची. कसं वाटतं या स्पर्धेबद्दल काय सांगाल?
नक्कीच स्पर्धा खूपच चांगली आहे. आम्ही इथे या साईडला म्हणजे रोहा साईडला प्रथमच खेळण्यासाठी आलेलो आहे. त्यामुळे खूपच चांगली इच्छा होती आम्हाला खेळण्यासाठी इकडे आणि त्याबद्दल आम्हाला इथे संधी दिली त्याबद्दल सोनार सिद्ध मंडळाचं खूप खूप आभारी आहे. नक्कीच बेस्ट ऑफ लक किशोर आपल्यासुद्धा, कारण मॅच चालू आहे, जास्त आपण वेळ घेणार नाही आहेत. तिसरी मॅच आपल्या भेटीला ते एक जबरदस्त मॅच येईल, यात मात्र कोणती शंका नाही. ओव्हर टू प्रतीश. नक्कीच आपण पाहतोय की येलवडे संघ प्रथमच रोहा तालुक्यामध्ये खेळण्यासाठी आलाय. सोनार सिद्ध चषकामध्ये त्यांना एंट्री भेटली, त्यांना देखील खूप खूप शुभेच्छा. तर एका बाजूला आपण पाहतोय तर सागर सम्राट नावे संघ सातत्याने ह्या 7व्या पर्वामध्ये त्यांनी एंट्री केली आहे. या स्पर्धेमधील बऱ्याचदा ते बक्षीस पात्र देखील ठरले. तर दोन्ही संघाला खूप खूप शुभेच्छा त्यांच्या मॅचसाठी. पुन्हा एकदा जाऊया मॅचकडे, जिथे गोलंदाजी मार्कवर आपण पाहिलं तर युवराज आलाय. युवराजच्या पहिल्या चेंडूवरती 3 धावा सहजरित्या धावून पूर्ण केल्यात. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 9 धावा अद्यापर्यंत धावफलकावरती लगावली आहे. ऑन स्ट्राईक आपण पाहतोय तर सौरभला पाहतोय. सौरभला चांगली कामगिरी करावी लागेल, चांगल्या धाटणीची फलंदाजी करावी लागेल. एक चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय, बॉल सरळ निघून चाललाय सीमा रेषे पार, चौकार. काय स्ट्रोक एक्झिक्यूट केला आपण पाहिलं तर डीप कव्हर रिझन मध्ये एक अफलातून देखना स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय बॅटर सौरभच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या 4 ने पुढे सरसावती आहे. 13 धावा धावफलकावरती लगवल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर लोचनने चांगली गोलंदाजी केली होती. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी सातत्याने लोचन करतो. त्याने 30 देखील आज आपल्याला आज या मैदानावरती देखील पाहायला मिळालं. सेकंड ओव्हरमध्ये युवराज आले. पहिल्या 2 चेंडूवरती 7 धावा कुठून काढल्यात फलंदाजांनी. तिसरा बॉल आपण पाहिलं तर खोलवर टप्प्याचा बॉल होता, हलक्या हाताने स्टेअर केलं. चांगल्या बॉलला आपण म्हणूया की सन्मान दिलाय आणि संघामध्ये 1 धावाने संघाच्या धावसंख्येमध्ये मात्र वाढ होती आहे. संघाची धावसंख्या पण पाहिली तर 14 धावा धावफलकावरती लगवल्या. चांगल्या दर्जाची फलंदाजी आपण सेकंड ओव्हरमध्ये पाहतोय. पहिल्या ओव्हरमध्ये धावा थोड्या कमी आल्या होत्या, पण सेकंड ओव्हरमध्ये ती भर मात्र पूर्णपणे भरून काढण्यामध्ये यशस्वी ठरते अद्यापर्यंत फलंदाज. ऑन स्ट्राईक मिराज गरट पाहायला मिळतोय. खराब चेंडू पाहायला मिळतोय. पंचांनी मात्र नो बॉल घोषित केलाय. वेगवान चेंडू टाकायचा होता, बॉल हातामधून म्हणूया की सटकला. एक भीमर पद्धतीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय आणि नो बॉल आपण म्हणूया की फ्री हिटची पूर्णपणे संधी असणार आहे. हा चेंडू जर बॅटवर आला असं नक्कीच उमेश दादा चौकार किंवा षटकार गेला असता, पण बॅटर आपण पाहिलं तर मिराज खूप सफल झाले होते. त्याच कारणाने आपण म्हणूया की बॉलवर त्यांचा रीच झाला नाहीये. फ्री हिटच्या बॉलचा कशा प्रकारे समाचार घेतील. फ्री हिटचा बॉल मोठा फटका एक्झिक्यूट करायचा होता, हेलिकॉप्टर मात्र उडवला होता. ऑलॉंग द कार्पेट स्ट्रोक एक्झिक्यूट केला. लॉंग ऑन रिझन मध्ये आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक आहेत तिकडे एक सिंगल कंप्लीट केली जाते. फ्री हिटच्या बॉलवर मात्र काही मोठा स्ट्रोक एक्झिक्यूट करता आला नाहीये. सातत्याने आपण पाहतो की चौकार किंवा षटकार मारण्याचा प्रयत्न फ्री हिटच्या चेंडूवर असतो. गोलंदाजाचं देखील कौतुक करावं लागेल की आता मात्र अचूक टप्पा खोलवर टप्प्यावर टाकला होता. एक सिंगल कंप्लीट केली जाते. 16 धावा धावफलकावरती. आता मात्र खराब चेंडू, फुल टॉस बॉल, लॉलीपॉप चेंडू पाहायला मिळतोय. चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय आणि पंचांनी मात्र हा बॉल देखील नो बॉल घोषित केलाय. आणखी एक बिमर पाहायला मिळते. 9+6 तब्बल 7 धावा या चेंडूवरती मिळतील आणि बॉलर मात्र इथून बदलावा लागेल, कारण की 2 बिमरचे चेंडू टाकल्यानंतर आपण म्हणूया की गोलंदाज पुन्हा एकदा ह्या मॅच मध्ये गोलंदाजी नाही करू शकत. 7 धावांचं आपण म्हणूया की बोनस दिलाय बॉलरने आणि तब्बल आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचती आहे 23 या धावसंख्येवरती. इथून मात्र युवराजला मात्र गोलंदाजीला चेंज करावा लागेल. कोणत्या गोलंदाजावर विश्वास मात्र इथून आता दाखवतील, कारण की 3 चेंडूमध्ये तब्बल आपण पाहिलं तर 17 धावा खर्च केल्या त्या गोलंदाजाने. मॅचचं पूर्ण मोमेंटम आपण म्हणूया की शिफ्ट होतो. सातत्याने आपण पाहतो की जेव्हा धावा येत नसतात, एखादा मोठा फटका आला की तो मॅचचा मोमेंटम शिफ्ट होतो. उमेश दादा तेच मैदानावरती पाहायला मिळतो की पहिल्या ओव्हरमध्ये धावा चौकार आल्यानंतर चांगली गोलंदाजी झाली होती, पण जसं युवराज गोलंदाजीला आला दुसऱ्या बॉलवर चौकार आला, पूर्णपणे जो मोमेंटम आपण म्हणूया की जो माझेवकर संघाकडे होता तो आता मात्र पूर्णपणे आवाज संघाकडे झालाय. कारण की ज्या प्रकारची फलंदाजी आपण म्हणूया की ते डॉट बॉल रेशो खूप कमी आहेत. ऑन टायमाला चौकार षटकार त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळते. अद्यापर्यंत इनिंगमध्ये आपण पाहिलं तर 2 चौकार आणि 1 षटकार सौरभच्या बॅटमधून आपण पाहिलाय. पुन्हा एकदा फ्री हिटची चेंडू, पुन्हा एकदा आपण पाहिलं तर फ्री हिटचा चेंडू बसणार आहे. फ्री हिटच्या चेंडूवर कशा प्रकारे सामना करेल. चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी पाहायला मिळते. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा काही संपर्क झाला नाहीये. डॉट बॉलची मात्र इथून सांगता होतीये. नाही 2 बॉल आहेत, 2 नॉल आहे. किती 1 2 3 4 2 बॉल बाकी आहेत ना. 2 बॉल आहेत. हां
बांगड्या मागताना बाया. किती बॉल होते ना? शेवटचे 2 बॉल, शेवटचे 2 चेंडूंचा केलेला बाकी आहे. गोलंदाजी मार्कवर आपण पाहिलं तर मनीष आले, तिथे बॉलर बेंड झाल्यानंतर शॉर्ट पिच चेंडू होता, मोठा फटका एक्झिक्यूट केलाय सौरभच्या बॅट मधून. आणखी एक मोठा फटका, बॉल सरळ चालला सीमा पार, षटकार. चेंडूंचा खेळणं बाकी आहे, कारण की आपण पाहिलं तर युवराज गोलंदाजी मार्कवर आले. पहिल्या बॉलवर 3 धावा, दुसऱ्या बॉलवर चौकार, तिसऱ्या बॉलवर सिंगल, त्यानंतर नो बॉल टाकला गेला, त्यानंतर पुन्हा एकदा नो बॉल टाकला गेला, 3 बॉल. त्यानंतर बॉलर चेंज केला, मनीष गोलंदाजीसाठी आला, पहिला डॉट बॉल, त्यानंतरचा हा षटकार. पहिला डॉट बॉल टाकला मनीष. हा, पहिला डॉट बॉल ओव्हर झाली. इथं त्याने एक सिंगल पण काढलेली ना. एक सिंगल. ओके ओव्हर कंप्लीट झाली. पहिला डॉट बॉल आलाय तर ओव्हर कंप्लीट झाले. 4 चेंडू युवराजच्या माध्यमातून टाकले गेले होते. सॉरी, रन नाही घेतला. नो बॉल नंतर एक सिंगल घेतली. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 29 धावा धावफलकावरती लगवण्यामध्ये यशस्वी ठरले. या ओव्हरचा विचार केला तब्बल 23 धावा कुठून काढल्यात. येणारे चेंडू असतील 12 आणि आवाज संघाला जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता आहे. काय चांगल्या काय फलंदाजी पाहायला मिळते आपल्याला फलंदाज सौरभच्या माध्यमातून. पहिला चौकार आल्यानंतर थोडंफार आपण म्हणूया की शांत होते, डॉट बॉल्स आले, सिंगल आली, त्यानंतर पुन्हा एकदा आपण म्हणूया की आक्रमण त्याने केलंय. 2 चौकार 2 षटकार त्यांच्या बॅटमधून आल्यानंतर नक्कीच आपण पाहिलं तर चांगल्या थाटणीची फलंदाजी आपण बॅटर सौरभच्या माध्यमातून पाहिली. एक हाती खिंड आपण म्हणूया की आपल्या संघासाठी लढवतोय. तर मिराजचं देखील कौतुक करावं लागेल की तो त्याला सपोर्ट करतोय. सिंगल डबलने स्ट्राईक रोटेट करून सौरभला जास्तीत जास्त स्ट्राईक देण्याचा प्रयत्न अद्यापर्यंत सफल ठरला. 12 चेंडू 11 धावा, खराब चेंडू पाहायला मिळतोय. हा देखील शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू होता. एक चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केला. बॉल आपण पाहिलं तर लॉंग लेगच्या रिजन मध्ये सीमारेषे पार चौकार आलाय. 4 ने संघाची धावसंख्येमध्ये वाढ, 33 धावा धावफलकावरती लगावला. षटकार 39, येणारे चेंडू असतील 10 आणि फक्त 1 धावांची आवश्यकता आहे. पूर्णपणे मॅच आपण पाहिलं तर श्रीशा 11 अलिबाग संघाच्या बाजूने पूर्णपणे चुकली. आणखी एक शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू होता. पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा तेवढं काही संपर्क झाला नाहीये. क्षेत्ररक्षक नाहीये तिकडे, बॉल बाउंड्री लाईन क्रॉस केलेला नाही आहे. विनंती असेल मिरज थोडा फास्ट धावा, फायनल डे आहे आज. नक्कीच 1 धाव कंप्लीट केली जाते. थोडा विनंती असेल सागर साहेब नावे संघ आपण लगेच शतशून लावून घ्यायचा आहे. दोन्ही संघाने आपल्या